आमचा पांडू मामा मित्र हो, गडी पैलवान, अंगाने असा धड दाखट आणि ऐन उमेदीमध्ये त्यांनी की आपला तालुका गाजवलेला कुस्तीच्या मैदानात असा हा आमचा पांडू मामा. आता त्याचं नाव पांडू मामा का पडलं तर एक वेळ तो 10वीला असताना त्याला वर्गात त्याला मुलगीनं त्याला मामा म्हणून हाक मारलं. आणि तो मोठा असा तब्येतीनं दृष्टपुष्ट असल्यामुळं तो मोठा असल्यामुळं त्याला मुलगीनं मामा म्हणून हाक मारलं. आणि तो त्या दिवसापासून तो संपूर्ण गावाचाच मामा झाला. पांडू मामा मनानं शांत, संयमी, कुणाला काय न म्हणणारा हा माणूस. एकदम म्हणजे लोकांचा असा चाहता. कुणी काही काम सांगितलं आणि पांडुमामानं नाही म्हटलं असं कधीही झालेलं नसायचं. मित्र हो, वयाच्या 25शीत त्यांनी काय केलं की बाजारला गेला आणि बाजारला असाच बाजार करायला गेला, पण येताना एक दोन लहान बैलाची खोंड घेऊन आला. एकदम लहान बैलाची खोंड. तुम्हाला माहित आहे की गाईचे दूध पितात म्हणून बैलाची खोंड कोण सांभाळत नाही. कारण का की दूध हे आपण डेअरीला घालतो आणि अशी बैलाची खोंड अशीच माणूस सोडून देतो. त्या तशीच सोडून द्यायला आणलेली किंवा ती काहीतरी कसाबाला सुद्धा माणसं तसली खोंड विकतात. त्या विकायसाठी आणलेली ही दोन खोंड की पांडुमामा घेऊन गावाकडे आला. आता गावात आल्यानंतर गावात सगळ्यांनी त्याची चेष्टा करायला चालू केली. अरे तू आता ही सांभाळणार कवा? आणि शेती तुटपुंज शेतीमध्ये आणि काम करायचं आणि ही सांभाळायची म्हणजे फार अवघड. नोकरी मामाला नव्हती. मामाला नोकरी नसल्यामुळे मामा हा शेतीतली कामं करायचे. मग मामाला ही दोन खोंड सांभाळणं फार अवघड गेली नाही. कारण का की शेतीतली कामं करत असल्यामुळं मामा आपल्या शेतीच्या कामाला गेला की येताना त्या दोघांना वैरण घेऊन यायचा. इतर वेळी काय करायचा की तो त्यावेळी भरपूर संपूर्ण जागा रिकामी असायची. तो रिकाम्या जागेमध्ये त्यांना चरायसाठी सोडायचा. असं दिवस होईत 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 गेले आणि त्या दोन खोंडांना मामाचा एवढा लळा लागला किंवा मामाला त्या दोन खोंडाचा एवढा लळा लागला की मामा दिसला की ही खोंड त्याच्या पाठीमागं गावभर फिरायची. काय काय वेळा मित्रांनो क्रिकेटची मॅचेस आम्ही बघितले. मॅचेसला ज्यावेळी क्रिकेटच्या मॅचेसला आम्ही लहान होतो त्यावेळी की खेळायला गेलेत वरती की ती खोंड त्या मामाच्या बरोबरच असायची. चेष्टनं देखील जरी मामाला एखाद्यानं हात लावायचा प्रयत्न केला तर ती खोंड मामाच्या अंगावर धावून जायची. असं ह्याचा हा प्रकार गावामध्ये तयार झाला. आता मामाची ओळख या खोंडामुळे तयार झाली. आता पहिली खोंडांची ओळख मामामुळे तयार झाली, पण नंतर खोंडांची म्हणजे मामाची ओळख खोंडामुळे झाली. कारण का त्या खोंडांची मामानं नावं ठेवली होती आवडीने. एकाचं सर्जा आणि एकाचं राजा. दोघे फार सुंदर. बरं त्यावेळी आपल्याकडे गावाकडे कसं असतंय की की बैल हे शेतीतलं कामाचं मुख्य साधन होतं. कारण का की त्यावेळी कुठला ट्रॅक्टर बिक्टर असं काही गोष्टी नव्हत्या. तर ही सगळी शेतीतली कामं ही ते बैलच करायचे. बैल जशी जरा 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 मोठी झाली मामाने आपली लावली की त्यांना अवताला लावायची, गाडीला लावायची आणि मामा गाडीमध्ये निवांत झोपायचा आणि ती बैल बरोबर आपली कामं करायची. एवढी प्रामाणिक बैल जोडी मी तरी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कुठं बघितलं नाही. आणि मामाचा पण तेवढाच त्यांच्यावर हे प्रेम. एखाद्या जर का बैलाला थोडा जरी आजार झाला तर मामाचा जीव कसा विसवायचा. रात्रभर मामा त्या गोट्यामध्ये बसायचा. असा हा मामा पण तेवढाच प्रेम त्या सर्जावर आणि राजावर लावायचा.
महिन्यानं महिने दिवसानुदिवस पुढे होत गेले आणि मित्रांनो गेले, मामाचं लग्न झालं, मामाला मुलं झाली आणि मामाला तरी पण ते बैल आपले मामाच्या बरोबरच होती. दिवस जाऊ लागले, मामाचं लग्न झालं, मामाला मुलं झाली, मामाची बायको सुद्धा मामाप्रमाणेच त्या जनावरावर प्रेम करीत असे. सकाळ संध्याकाळी त्यांना आठवणीनं पाणी, चारा घालीत असे. मामा कुठं बाहेर गेला की त्याची पूर्ण देखभाल ही मामाची बायको करीत असे. कारण का की मामाचं तसं सक्त वॉर्निंगच होतं तिला. आणि मामा हा कडक आणि शिस्तीचा माणूस असल्यामुळं त्याला बऱ्यापैकी गावामध्ये लोक भ्यायची, म्हणजे त्याचा दरारा होता. त्यामुळे त्याच्या गावात दरारा असल्यामुळं मामाचा साहजिकच घरामध्ये पण दरारा होता. असा हा मामा. दिवस सरू लागले, वर्ष गेलं, महिने गेले, दिवसांगणिक मामाचं वय वाढू लागलं, त्या जनावरांचं वय वाढू लागलं. आता परिस्थिती अशी निर्माण होऊ लागली, गावामध्ये ट्रॅक्टर आले, गावामध्ये मोठमोठी साधन सामुग्री आली, बैलांना काम कमी होऊ लागलं आणि त्यातच हे मामाचे बैल आता वयामानाने वयस्क होत गेलेले. म्हणजे वयस्क वय झालेले मामाच्या बैलांचं. आणि तुम्हाला माहित आहे की वयस्क बैल असला की तो ह्याला म्हणजे शर्यतीला झुपायचा नसतोय, अशी म्हण आहे. त्या पद्धतीनं की आता त्या बैलांना कामाला शेतात झोपायचं म्हणजे पण अवघड परिस्थिती मामाची होती. पण लोक मामाला सांगत होती, की "मामा आता तुम्ही काय करा, की ही बैल तुम्ही ठेवू नका. त्यांना आता बाजार दाखवा." कारण आता म्हातारा बैल झालाय, म्हातारा बैलाला बाजार दाखवायला लागतो. कारण का की त्यांचं आता काम संपलेलं असते. हे शब्द जर का कोणी मामाच्या समोर काढले, तर मामा त्याच्यावर भडकायचा. त्याच्या अंगावर जायचा. कारण काय की आतापर्यंत बऱ्यापैकी जे काही वैभव जे काही मिळवून दिलं होतं, ते या बैलांनी मामाला मिळवून दिलं होतं. त्यामुळे त्यांना विकण्याचा किंवा त्यांना बाजार द्यावा असा म्हणण्याचा जरी प्रकार आला, तरी मामा भागदरीने अंगावर जायचा. त्यामुळे मामाच्या समोर हा विषय कोण काढायचा नाही. पण ही सत्य परिस्थिती होती, की बैलांना काम जमत नव्हतं आणि त्या मामाच्या घरामध्ये काय आता वाटण्या झाल्या होत्या. लोक विभक्त झाली होती आणि बैलांना सांभाळण्यासाठी सुद्धा मामाच्याकडे माणसं कोण राहिली नव्हती. आता मामाला फार अवघड होऊन झालं होतं. काही वेळा मामा त्या बैलाच्या समोर बसून डोळ्यातनं पाणी काढत बसायचा. बैल सुद्धा मामा गोठ्यात गेला की मामाला चाटीत बसायची. आणि तो दिवस शुक्रवार होता आणि मामानं मनात धरलं होतं की काय नाही, आज शुक्रवार आहे आणि आज या बैलांना आपण बाजारला घेऊन जायचं कसल्याही परिस्थितीत. आणि मामाने आदल्या दिवशी बैलांना चकाचक धुतलेलं मस्तपैकी. आणि कारण का की आता उद्या शुक्रवारी त्यांना बाजारला घेऊन जायचंय. आणि मामानं गाडीला बैलांना झोपले. पण मित्रांनो बघा, हा माणसाच्या मनात कितीही काही असलं, तर जर देवाच्याच मनात जर का ती गोष्ट नसेल, तर ती गोष्ट कधीच घडणार नाही. आमच्या शेजारच्या गावची यात्रा आदल्या दिवशी झाली होती आणि दुसऱ्या दिवशी गावात बैलगाडीची शर्यती होती. आणि बक्षीस किती होतं? पहिलं बक्षीस त्यावेळी ₹2001 आणि ₹2001 म्हणजे त्यावेळी मोठं बक्षीस होतं. जरी मामाने ही दोन्ही बैले विकली, तरी त्याचं ₹1000 आलं असतं. तर ₹2001 बक्षीस होतं. म्हणजे बक्षीस त्यावेळेचं हे मोठं बक्षीस होतं. आणि देवाची काय, म्हणजे काय देवाच्या मनात असते, या अनुभव त्यावेळी मात्र सगळ्या लोकांसनी आला. आणि मामानं काय केलं, की आपली गाडी झोपली आणि मामा कुणीकडं सरळ आपला बाजाराकडे निघाला. पण बाजाराकडे जाणारी ती वाट, त्या जत्रेच्या गाव क्रॉस करूनच पुढे जायचं होतं. आणि मामा आपले कपडे-बिपडे घालून ती गाडी घेऊन त्या गावात मधून जात होता.
आता ह्या बैलांना काय माहित असणार हो, की मी आज आम्हाने विक्रीसाठी घेऊन मामा निघाले. हे बैलांना काय निष्पाप बैलांना माहित असणार आहे. आणि मामाचा चेहरा पण तसा दुःखी होता. आणि काय चमत्कार झाला काय माहित नाही. हे बैल दोन्ही का नाही अचानक त्यांना काय माहित, ते ज्या ठिकाणी बैलगाडीची शर्यत होती, त्या शर्यतीच्या ठिकाणी ही बैल दोन्ही बैलगाडी घेऊन त्या गेले. मामाला पण काय समजेना. पण नंतर मामा म्हणला, "काही नाही, आता आलोयच, तर आपण ह्या लाईनला थांबायला काय हरकत आहे? देवानंच मला या लाईनला आणलं असलं, तर मी माझी बैल शर्यतीत घालतो आणि मी मी बैलच कॅन्सल करतो." असा म्हणला आणि मामानं त्या बैलगाडीच्या शर्यतीत लावले. आता बघा, की त्या शर्यतीला लाईनला एकापेक्षा एक चढे बैल. म्हणजे भागात नामवंत असणारी बैल त्या शर्यतीत आणि त्यात आता मामाची बैलगाडी. आता माणसं काय म्हणतील? माणसं मामाला शिव्या द्यायला लागली. नावं ठेवायला लागले. त्याला म्हणले, "काय रे, तू या वयात त्या बैलांना तू शर्यतीला जोडलेस." आणि विशेष म्हणजे तुम्हाला मित्रांनो सांगतो, की शेतीची कामं करण्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत ते बैलगाडीने कधी शर्यत केली नव्हती हां मामाची. म्हणजे हा तर दैवी चमत्कारच म्हणायचं का काय? हे याचा तुम्ही विचार करू शकता. कारण का की तोपर्यंत की मामाच्या बैलगाडीनं कधीही शर्यत केली नव्हती. आणि मित्रांनो, की नेहमीप्रमाणे की शर्यतीचा इशारा झाला. बैल एकापेक्षा एक पळू लागले. मामाचा बैल पण बैलगाडी पळत त्याच्यामधनं पळू लागली. मामा पण आपला त्याच्यातनं बैलगाडी आपली घेऊन पळून आला. बघा मित्रांनो, की जो बैलगाडीचा फज्जा असतोय, की ज्या ठिकाणी बैल परत वळवायचे असतात. तर जे नामावंत बैलगाडी एक जी होती, ते बैल मागं परातलेच नाहीत. ते बैल तसेच पुढे गेले. बघा म्हणजे काही चमत्कार असतात की नाही, तो त्यातला हा चमत्कार म्हणायला पाहिजे. आणि ती बैलगाडी तो मालक वळवायचा प्रयत्न केला, पण ती बैलगाडी काय मागे वळली नाही. ती बैलगाडी तशीच सरळ पुढे गेली. आणि मग बैलगाड्या वळल्या, मामाची पण बैलगाडी वळली आणि काय बैलगाडी वळल्यानंतर काय चमत्कार झाला, त्या भैरवालाच माहीत आणि त्या देवालाच माहीत मित्रांनो. मामाची गाडी म्हणजे एवढी चपळतेनं पहिले पळत होती, की जणू काय आता त्यांच्या अंगातच तरुणपण आलं होतं. आणि अक्षरशः प्रेक्षक एवढ्या जोरात ओरडत होते, एवढ्या जोरात दंगा करत होते. कारण का, की मामाच्या गाडीमध्ये आणि अशा नावाजलेल्या बैलांच्या गाडीमध्ये भरपूर अंतर पडलं होतं. आणि मामाची गाडी बघता मामाची गाडी फज्जा शिवून रेसमध्ये आली आणि आपली गाडी परतली आणि गाडीचा नंबर 1 झाला. मित्रांनो, सगळीकडे जय-जयकार झाला. मामावर बक्षिसाचा वर्षाव झाला आणि बैलांना मामाने खाली पडला, ते मामा स्वतः रडायला लागला त्या बैलांच्या समोर. असा मामा धाय मोकळून रडत होता. बैल त्याच्या शेजारी धापा टाकीत उभा राहिले होते. लोकांनी एवढा बक्षिसाचा वर्षाव केला, तर 2,000चं बक्षीस असणाऱ्या त्या मैदानाला मामाला ₹5,000 लोकांच्याकडून पैसे मिळाले. म्हणजे मित्रांनो बघा, की मामाच्या त्या बैलांची करामत किंवा देवाची करामत काय असते ते. मामा उठला, मामानं बैलांची कासरं सोडून टाकली. बैलांना रिकामं केलं आणि मामा रडत घरला यायला लागला आणि बैल मामाच्या पाठोपाठ यायला लागली. गावच्या वेशीवर आला, तोपर्यंत गाववाल्याने बेंड आणि गावात गर्दी कसली बघायला बेंडी घेऊन आलेले. मग मामाच्या बैलांची वाजत-गाजत मिरवणूक गावाच्या मंदिरापर्यंत काढण्यात आली. सगळीकडे जल्लोषी वातावरण निर्माण झालं. मामाची बायको तर आनंदानं तिला म्हणजे अश्रू अनावर झालं. लोकं बरीच रडली आणि मामानं आपल्या हयात असेपर्यंत असं नाही म्हणता येत, पण बैल हयात असेपर्यंत मामानं त्या बैलांना कधीही दूर केलं नाही किंवा त्यानंतर त्या बैलांना कुठलंही काम दिलं नाही. बैलांना त्यांना सोडून मामाने आपल्या शेजारी दिलं
बैल रोज जाऊन खाऊन चरून येऊन गोठ्यात बसू लागले. वय झालेले बैल काही दिवसानंतर मृत्यू पावले. मामा फार हरवला. पण त्या मामानं मात्र त्या बैलांची ही ओळख कायम ठेवण्यासाठी आज देखील त्या मामाच्या घरामध्ये त्या 2 बैलांचा आणि मामाचा असा तिघांचा हॉलमध्ये फोटो चमकत असतो. मित्रांनो, ही खरंच एक हृदयस्पर्शी घटना आहे. अशा बऱ्याच घटना होत असतात. आजची शर्यत आणि त्यावेळची शर्यत यामध्ये बरंच अंतर असते. आजच्या शर्यतीची देखील तुम्हाला जर का अशी स्टोरी जर का पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. पण ही माझ्या स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेली ही गोष्ट आहे मित्रांनो. मी लहानपणी जर का ही माझी स्टोरी तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. अशीच गोष्ट आपल्यापर्यंत मी घेऊन येईन. धन्यवाद. जय हिंद.